मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबईतील नेरूळच्या पाम बीच लगत असलेल्या डीपीएस तलाव हा फ्लेमिंगोच्या वास्तवासाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला। वर्षानुवर्ष पर्यावरण प्रेमींचा लढा आणि वनमंत्री गणेश नाईकांच्या प्रयत्नामुळे डीपीएस तलाव सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय। विशेष म्हणजे पर्यावरण प्रेमींकडून गुलाबी कपडे परिधान करून विजयी रॅली देखील काढण्यात आली। 5 वेटलँड्स आहेत, भिंडकल, बेलपाडा, पांजे उरणमध्ये आणि NRI वेटलँड आणि टी चाणक्य प्लस डीपीएस हे सगळे धरून त्यांना एक कन्झर्वेशन रिझर्व म्हणून दर्जा द्यायची आणि त्यांना संरक्षित करायची अशी आमची मागणी होती। आणि ह्या डिमांडची याच्यासाठी सगळे आपले पर्यावरणवादी, पक्षीप्रेमी आणि नागरिक आणि आपले नेत्रशिर्केचे मॅडम बाकीचे लोकल लीडर्स सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे यश मिळाले आहे। त्याच्याबद्दल मी अत्यंत आनंद आहोत। आपण नशीबवान आहोत मुंबईकर की आपले नाईक साहेब जे आहेत ते वनमंत्री झाले आणि वनमंत्री झाल्याबरोबर सगळ्यात मोठा निर्णय या शहरासाठी त्यांनी जो घेतलेला आहे तो आज हे डीपीएस लेक जे आहे त्याला फ्लेमिंगो लेक आपण म्हणतो त्याला कॉन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर केलंय आणि ह्याला अजिबात वेळ लावला नाही। त्यांच्याकडे जसे निवेदनं पोहोचली त्यांनी लगेच मीटिंग्स लावल्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसजी साहेब त्यांच्याबरोबर जेव्हा वन्यजीव मंडळाची बैठक होती त्याच्यामध्ये हा निर्णय झालेला आहे। मला वाटतं नवी मुंबईसाठी हे खूप खूप मोठी गोष्ट झालेली आहे। आणि या बातम्यांसोबत मुंबई ईस्ट वेस्टमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय, पाहत राहा ABP माझा। वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय